गणेश उत्सवातील सर्वात भावुक करणारा क्षण म्हणजे गणपती विसर्जन। कोणी 1.5 दिवसांनंतर तर कोणी 3 दिवसांनंतर, कोणी 5 दिवसांनंतर तर कोणी 7 दिवसांनंतर गणपती विसर्जन करतात। काही लोक अनंत चतुर्थीला म्हणजेच 10 दिवसांनंतर गणपती विसर्जन करतात। गणपती जसा वाजत गाजत येतो तसा त्याचा निरोप समारंभ सुद्धा तितकाच वाजत गाजत होतो। आपल्या उल्हास नदीचे दृश्य आपण बघत आहोत। काल अनंत चतुर्थी निमित्ताने आपल्या गणरायाचं विसर्जन सुद्धा तेवढ्याच आनंदामध्ये पार पडलं। आपल्या उल्हास नदीजवळ विसर्जनासाठी जमलेल्या नागरिकांचा काही क्षण आपण कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहेत। आभाळ भरलं होतं बप्पा तू येताना, आभाळ भरलं होतं बप्पा तू येताना, आता डोळ्यात अश्रू दाटले तू जाताना। चूक भूल पदरात घे आणि पुढच्या वर्षी लवकर ये। आपल्या घरातील गणपती बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन आलेल्या नागरिकांची गर्दी तर होतीच, परंतु त्याचबरोबर विसर्जन बघणाऱ्या आलेल्या नागरिकांची सुद्धा भरपूर अशा प्रचंड प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसली। विसर्जनाच्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, परंतु त्याचबरोबर गणपती बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा येणार असा आनंद देखील होता। गणेश उत्सवाचा प्रत्येक क्षण आपण लाईव्हच्या माध्यमातून 1 लाख दर्शकांपर्यंत पोहोचवला। या वर्षीची ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्कीच सांगा। गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते गणपती बाप्पाच्या विसर्जनापर्यंत प्रत्येकाचा क्षण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर यावर्षी आपण 51 गणपतींचं लाईव्हच्या माध्यमातून दर्शन सुद्धा घेतलं आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिक किंवा त्याचबरोबर ऑफिसमध्ये जाणारा काही स्टाफ जेणेकरून त्यांना वेळच मिळत नाही गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी, तर अशा सर्व नागरिकांना आपण लाईव्हच्या माध्यमातून 51 गणपतींचं यावर्षी दर्शन घडवून आणलं आहे। नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी केलेली गणपती बाप्पाची डेकोरेशन आपण लाईव्हच्या माध्यमातून 1 लाख दर्शकांपर्यंत पोहोचवली। त्यामुळे कुठेतरी त्यांच्या कलागुणांनाही प्रोत्साहन मिळालं आहे असंच नागरिकांनी भावना व्यक्त केल्या। तरी सुद्धा आपले बदलापूर या वृत्तवाहिनीने केलेला हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला याच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये मांडा आणि बघत रहा आपले बदलापूर।